गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि हरे हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली 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 निज वस्तू दाविली माझी माझा निज वस्तू दाविली माझी माझा निज वस्तू दाविली माझी माझा सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली 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 निज वस्तू दाविली माझी माझा निज वस्तू दाविली माझी माझा निज वस्तू दाविली माझी माझा माझे सुख मज दाविले डोळा 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 हरी प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा कया उतराई भावे कवण्या गुणे काय उताराई व्हावी कवण्या गुणे कया उतराई भावे कवण्या गुणे काय उताराई व्हावी कवण्या गुणे नाही येणे ऐसे केले जन्मानाही येणे ऐसे केले जन्मानाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा 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 विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा राम म्हणे निकी दाविली सोय 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 संपे पाय खेचराचे संपावे पाय खेचराचे संपावे पाय खेचराचे माझे सुख मज दाविले डोळा 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 प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रेम कळा ज्ञान मुद्रा विधली प्रेम कळा ज्ञान ज्ञान मुद्रा विठोबा रखुमाई रखुमाई. जय विठोबा रखुमाई
हरिभक्तपरायण अमोल महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण बारीकराव महाराज गायकर. चल. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले. निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा. माझे सुख मज दाविले डोळा. निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा. माझे सुख मज दाविले डोळा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. 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 निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा. माझे सुख मज दाविले डोळा. निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा. माझे सुख मज दाविले डोळा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आ आ आ दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिदली प्रेम कळा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिदली दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. माझे सुख मज दाविले डोळा. माझे सुख मज दाविले डोळा. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा. दिदली प्रेम कळा. दिदली दिदली
दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख माझा जावी सुख माझा जावी ठल 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 विठ्ठल ठल विठ्ठल ठल विठ्ठल ठल विठ्ठल ठल विठ्ठल 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 टाळी वाजवा मायबा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा की जय बोलो रे भाई सब संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिधली प्रेम काळा ज्ञान मुद्रा तया उतराई किंवा काय उतराई भावे कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामा म्हणे की दावियली सोय नामा म्हणे की दावियली सोय नविसंबे पाय खेचराचे माझे सुख मज दावियले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विठ्ठल हला हला विठ्ठल विठ्ठल योग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी गायदातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन
संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षम घोटी क्षेत्र निवासिनम तम नमामि वेदविंदाम वरिष्ठम संत समर्थ श्रीपाद बाबान की जय संत समर्थ रामदास बाबान की जय आत्मरूपगणेशु केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो तुमचा अनुग्रह लाजलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो तुमचा अनुग्रह लाजलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लाजलो तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आशा पुरवावी मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल ठल विठ्ठल 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 सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पंढरपूर क्षेत्र निवासी शिंपी समाजातील साधू नवे नवे सद्गुरूचा यथार्थ कृपा म्हणजे काय हे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं. आमच्यासारखे लोक त्यांना नाव ठेवतात बरं का, म्हणतात त्यांना देव कळाला होता का. सहज कीर्तनातून बोलतात म्हणे नामदेवरायाला कुठे देव कळाला होता का. अरे देव कळेल. निळोबारायांकडे 42 दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा आला, पण तरी सुद्धा त्याला नाकारलं. कारण विशेष महत्व आयुष्यामध्ये कुणाला येते म्हणजे सद्गुरूला. विठ्ठल देव कळणं किंवा देवाला प्राप्त करून घेणं नवे नवे तुम्ही आम्ही देवच आहोत. देवाला घरी कपडे भांडी करायला लावणं इतकं काही अवघड नाही.
पण श्री गुरूंच्या मार्फत भगवान परमात्मा समजून घेणं मात्र अवघड आहे. पण कधी जोपर्यंत नशिबात नाही तोपर्यंत बरं का. आणि नामदेवरायांचा असा असणारा 4 चरणांचा सद्गुरूच्या कृपेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग तुम्हा 2 चरणांच्या संत मायबाप्पांच्या सेवेसाठी विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालू असणारा 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याचं निमित्त आहे ज्याच्या येण्यानं संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारत नाही तर संपूर्ण जगभरात आनंद निर्माण होतो असा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो आज अवताराला येतोय बरं का. आणि तो अवताराला येणार म्हटल्यावर केवढा मोठा आनंद उत्सव आहे. फक्त बेगवन मध्येच नाहीये, पण इथं जरा विशेष आहे. कारण तुम्ही आम्ही श्री गुरूंची लेकरं आहोत, तुम्ही आम्ही समर्थ सद्गुरूंची लेकरं आहोत, म्हणून इथं असणारा आनंद हा विशेष आहे. संपूर्ण जगतामध्ये ज्याचा सोहळाच केला जातोय असा असणारा आराध्य दैवत श्रीकृष्ण परमात्मा याचा आज अवतार दिवस. आज विशेष पर्वणी बघा किती किती आहे. कीर्तनाला यायच्या आधी जरा टेन्शनच आलं होतं नक्की आपल्याला आठवाय आणि आज घेणारे तोही आठवाय बरं का. मला पण पोटात आठवाय. 8 दिवसापासूनच त्रास होतोय. घरच्यांना वाटलं हे जातीये का नाही कीर्तनाला, पण भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असेल ना भगवान परमात्म्याच्या श्री गुरुच्या कार्याबद्दल, अरे देव राखे तया मारील कोण. विठ्ठल म्हणजे 8 दिवसात 8 पोळ्याही खाल्ल्या नसतील. पण मगाशी बाबा मला कानात म्हटले बसायला खुर्ची पाहिजे असेल तर बघू आपण, दिली जाईन. अरे आम्ही श्रीमंताची लेकरं आहे, खुर्ची काय इथं सोफा सेट सुद्धा येईल, पण माझ्या श्री गुरूंच्या निस्सीम अशी आपली सुद्धा भक्ती आहे आणि माझ्या श्री गुरूंची कृपा आहे. शेवटपर्यंत काही होणार नाही ही गॅरंटी आहे. विठ्ठल. आणि आजची एक विशेष पर्वणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस आहे. ज्यांना श्री गुरु म्हणून श्रेष्ठ म्हटलं जातं, ज्यांना वैष्णव म्हणून श्रेष्ठ म्हटलं जातं, असे असणारे संत श्रेष्ठ जगाची माऊली विश्वमाऊली ज्ञानोबाराया यांचा सुद्धा आजचा हा जयंतीचा दिवस, ही 2री पर्वणी आणि श्रावण महिन्यातला हा सोमवार, अशा 3 विशेष पर्वणी आज आपल्याला आलेल्या आहे. आता उपवास किती जणांसाठी धरलाय ते मला माहित नाही. कोणी काही लोक म्हणतील आम्ही शंकराचा धरलाय, काय म्हणतील आम्ही ज्ञानोबारायाचा धरलाय, काय म्हणतील आम्ही श्रीकृष्ण परमात्म्याचा धरलाय. आता आपण त्याचा धरलाय का त्याने आपला धरलाय? त्याने आपल्याला धरलाय म्हणून आपण उपवास धरायला राहिलोय, बरोबर ना. आता उपवास म्हणजे काय मला अवांतर बोलायचं नाही, कारण कीर्तनाच्या नियोजित वेळेनुसार कीर्तन आपलं उशिरा चालू झालंय आणि गाडी उशिरा जरी सुटली तरी वेळेत पोहोचवायचं नाही का. आणि त्या निमित्तानं तुम्ही जमलेले सगळे देववृंद, बरं तुम्ही आम्ही इथं का जमलो तर तुमचं आमचं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया यांच्याही पुढे जाऊन आपल्याला ज्यांनी ते समजून दिले असे असणारे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा मडके आणि त्यांच्याच पाऊल वाटेवर चालणारे सगळ्यांचे असणारे हृदयस्थान गुरुवर्य सतीश भाऊ साळुंखे या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने, या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने, या महात्म्यांच्या आश्रयाखाली सुरू असणारा हा वैष्णव मेळावा गेले 11 वर्ष म्हणजे हे असणार 11वं वर्ष आणि या 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हे उद्घाटन रूपी कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला यावं आणि तुम्हा साधू संतांचं दर्शन घडावं. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा सीण गेला,
अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटतासी आलिंगन द्यावे मज वाटतासी आलिंगन द्यावे धन्याजुदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे खऱ्या अर्थाने आज धन्यता प्राप्त करून देणारा दिवस आहे ज्याच्यामुळं संतांचं दर्शन झालंय याही पुढे जाऊन सांगेल अनंत जन्मीचा शीण जर घालवायचा असेल तर देवाच्या नाही संतांचंच दर्शन घ्यावं लागेल विठ्ठल आणि निश्चित आज या संतांच्या मांदियाळीमध्ये आणि ज्यांच्या धर्म मंडपामध्ये आपण बसलेलो आहे असं भिगवण क्षेत्रामधलं म्हणजे पंढरपूरला जात असताना हा लॉन्स मी फक्त हायवेवरून पाहिला आणि इथे आल्यानंतर कळायचं की आपला इथे एक गोकुळ अष्टमीला वैष्णव मेळावा होतोय नाही का. एक 4-5 वर्षांपासून मला या मेळाव्याबद्दल माहीत झालं आणि म्हटलं एखाद्या वर्षी तरी आपण जाऊन हजेरी लावावी. हजेरी लावता लावता आता कीर्तनच करायची वेळ आली म्हणून यावंच लागलं. विठ्ठल. आणि या लॉन्स मध्ये बसलेले असताना आपण सर्व भाग्याचे आहोतच, पण ज्या लॉन्स मध्ये आपण बसलोय ते त्यांचं संपूर्ण कुटुंब हे नुसते माळकरी नाही तर हे नामधारक आपले साधक आहेत. एकदा जोरदार टाळ्या ह्या सर्व कुटुंबाबद्दल झालं पाहिजे. मोफत पूर्ण कार्यालय आपल्याला उपलब्ध करून देतात. देऊन तर देऊन वरून आपल्याला अन्नदान सुद्धा पाहायला गेलं तर हे आपलंच लेकरू आहे, हे आपलंच घर असल्यासारखं आपण इथं कार्यक्रम करतोय. ही कृपा, हे आशीर्वाद माझ्या साधू संतांचे आहेत, माझ्या भगवान परमात्म्याची इच्छा आहे. विठ्ठल. आज विशेष पर्वकाळ श्रीकृष्ण परमात्मा याचा अवतार कार्य, याचा अवतार दिवस किंवा याचा जन्म दिवस वास्तव पाहायला गेलं तर आपल्या प्रमाण भाषेमध्ये देवाचा बर्थडे आहे का नाही. झोपले काय हो तुम्ही? नाही ना. देवाचा बर्थडे किंवा वाढदिवस आपल्याकडे केला जातो. आता सामान्य माणसाचा वाढदिवस असला तरी केवढा मोठा आनंद असतो. माझा वाढदिवस आहे, माझा वाढदिवस आहे. पण आज जगाचा मालक अवताराला येणार म्हटल्याबरोबर केवढा मोठा आनंद उत्सव असेल नाही का. बाबांनी मगाशी प्रस्ताविकामध्ये सांगितलं भगवान परमात्मा बंदीशाळेमध्ये जन्माला येतो. जगाचा मालक अवताराला येणार म्हटल्यावर केवढा मोठा राजवाडा सजवला असेल नाही का हो त्याच्यासाठी. अरे देवाला सुद्धा बंदीशाळेत यावं लागलं रे. आपली काय गत आहे. भगवान परमात्म्याला सुद्धा राजवाडा नव्हता. भगवान परमात्म्याला सुद्धा बंदीशाळेमध्ये जन्माला यावं लागलं. आल्यानंतर संदीपनींच्या आश्रमामध्ये जावं लागलं. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा श्री गुरूंना शरण जावं लागलं. मग आपल्याला जावं लागणार नाही का. आणि असा असणारा भगवान परमात्मा याची सुद्धा जयंती आणि जगाचे माऊली असणारे कोण होते बरं. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. जो अवताराला आला तो श्रीकृष्ण परमात्मा. आणि माझ्या संतांचा जयंती उत्सव, ते संत म्हणजे कोण होते. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर,
महाविष्णूचा अवतार म्हणजेच त्याचाच अवतार नाही का, त्याचाच अवतार असणारे माझे विश्वमौली ज्ञानोबराया, त्यांचा सुद्धा आज जयंती उत्सव. आणि या पर्वणीच्या काळावर निवडून घेतलेला अभंग नामदेवरायांचा. नामदेवराया ज्यांचं वर्णन करतात ते असणारे विसोबा चाटी किंवा त्यांना खेचर असं म्हणतायत. ज्या वेळेस हे विसोबा चाटी नामदेवरायांचे श्रीगुरु झाले ते सहज नाही झाले. मंदिरामध्ये मूर्ती असते, डायरेक्ट रेडीमेड डोंगरातून आणलेली असते का हो? कशा असते मंदिरातली मूर्ती? तो दगड आहे ओबडधोबड, मग शिल्पकाराच्या हातामध्ये जातोय. नको असलेले भाग त्याचे काढले जातात आणि हवे असलेले. माझी भाषा कळते का नाही कळते? हो नाही, काहीतरी उत्तर असेल का नाही तुमचं? उपवास आहे मलाही माहिती आहे, पण माझ्यासारखी परिस्थिती एकाची नाहीये. त्याच्यामुळं कमीत कमी हो नाही तर नाही एवढं तरी म्हणा की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंदिरातली जी मूर्ती आहे ती डोंगरामध्ये जशीच्या तशी मिळत नाही. मग डोंगरामधून त्या मूर्तीच्या आकाराचा दगड शिल्पकार घेऊन येतात. आणल्यानंतर त्याच्यातला नको असलेला भाग काढून टाकतात, पाहिजे तो भाग ठेवतात. जो शिल्पकार ज्याला टाक्याचे घाव घाण्याने घालत होता नाही का, त्या छन्नी हातोडीने घाव घालत होता, तोच शिल्पकार ज्या वेळेस मंदिरामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते ना, त्यावेळेस तोच शिल्पकार काय घेऊन जातो? आता हातोडी घेऊन जाईन का हो? आता काय घेऊन गेला? फुलं घेऊन गेला बरं का. जे नामदेवरायांचे श्रीगुरु आहेत विसोबा चाटी, ज्यांनी त्या विश्वमौली ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये तीर्थक्षेत्रावर असताना 2 वेळची भिक्षा मिळू दिली नाही. मिळालेल्या भिक्षेमध्ये माती कालवली आणि मग ते विसोबा चाटी नामदेवरायांना शरण आल्यानंतर माझ्या श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांना विश्वमौली ज्ञानोबरायांना शरण आल्यानंतर अरे सगळ्यांचा उद्धार ज्याला करता येतो ना, चांगला दगड आणून कोणी मूर्ती घडवेल, हायवेनी कोणी परमार्थ करेल, पण दगड खोऱ्यांमध्ये दगड धोंड्यांमध्ये जाऊन जे परमार्थ करतात ना त्याशी म्हणावे साधू विठ्ठल. सरळ खेळा असला ना कोणी टपकन येऊन ठोकेल, माझी लेकही ठोकेल, पण वाकडा खेळा सरळ करायचा आणि मग ठोकायचा केवढा अवघड आहे. असे असणारे विसोबा चाटी त्यावेळेस माझे विश्वमौली त्यांना खेचर म्हणतायत. खेचर म्हणजे काय? गाढव आणि घोडा यांचं मिळून झालेलं पिल्लू असतं त्याला खेचर असतं म्हणतात. ज्याला गाढवही म्हणता येणार नाही, ज्याला घोडाही म्हणता येणार नाही, या दोघांचं मिलन असलेलं जे प्राणी तयार होतो त्याला खेचर असं म्हणतात. आणि त्यावेळेस माझे विश्वमौली त्यांना म्हणतायत, अरे तुम्हाला वाईटही म्हणता येईना आणि तुम्हाला चांगलंही म्हणता येईना, तरी सुद्धा विश्वमौली ज्ञानोबरायांनी त्यांना आपलंसं केलं. आपल्याला सुद्धा आपलंसं केलं ना, तुम्हाला आम्हाला. आपलं काय काय आपलं पात्रता होती हो. जर समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आपल्याला मिळाले नसते तर आपण आज या धर्ममंडपात बसलो नसतो बसलो. कुठे बसलो असतो? फिरलो असतो कुठेतरी. आपल्यातले कितीतरी वाकडे खिळे सरळ केलेत बर का बाबांनी, आणि वाकडेच खिळे सरळ केलेत ना तेच चांगले राहिलेत. सरळ ठोकलेत ना ते म्हणले मी सरळच होतो, बाबांनी काय केलंय विठ्ठल. ज्यांना कष्ट करून देव भेटतो ना त्यालाच देवाची किंमत कळते. जशी माझी आई मला म्हणते, तू होताना मला खूप कष्ट घ्यावे लागले, 20 वर्ष वाट पाहायला लागली, म्हणून आम्ही तुला फुलात जपतोय आणि तुला तुझी लेक सहज झाली. म्हणलं माझी लेक सहज झाली कारण माझ्यावर माझ्या श्री गुरूंचं आई बाप्पाचा सगळ्यांच्या परमार्थाचं फळ आहे. जसं सहज लेकरं झाली ना का माणसाला त्याची किंमत, सहज लेकरं झाली की त्याची किंमत राहत नाही, तसं आपल्याला सहज श्री गुरु मिळाले की त्याची किंमत आपल्याला राहत. खरंच नाही म्हणता हो तुम्ही? प्रामाणिक माणसं भेटले मला महाराष्ट्रात. सहज एखादी गोष्ट मिळाली ना की आपल्याला ती कळत, पण ज्यांना सहज मिळाली नाही, अरे नामदेवरायांना देव कळाला होता नाही म्हणायची सोय नाहीये, पण तरी सुद्धा संतांच्या मांदियाळीमध्ये कच्चं मडकं ठरवलं नामदेवरायांना. ओ नर कच्चा ब्या कच्चा, ओ नर कच्चा ब्या कच्चा, ओ नर कच्चा बे
नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा वो नर कच्चा वे कच्चा, ओ नर कच्चा वे कच्चा। नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, वो नर कच्चा बे कच्चा, वो नर कच्चा बे कच्चा। वो नर कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. जे गुरुचे बच्चे झाले ते त्यांना कच्चं ठरवायचा विषयच आला नाही. आणि मग संतांच्या मांदियाळीमध्ये नामदेवरायांना कच्चं ठरवलं गेलं. मायबाप संत सज्जन हो, आजपर्यंत आपण असा विचार केला का ही भगवान परमात्म्यानेच केलेली खेळी असावी की नसावी? ज्याच्या ताटात भगवान परमात्मा जेवतोय, ज्याच्या कीर्तनामध्ये देव नाचतोय, आजही नामाच्याच कीर्तनामध्ये देव नाचतो, इतरत्र नाचायला देव रिकामा नाही. देव डीजे पुढे नाचत नाही बरं का, डीजे पुढे भूत नाचतात. देव डीजे पुढे नाचत नाही, देव सगळ्यांच्या कीर्तनात नाचत नाही. आजपर्यंत बघा संतांचे प्रश्न कधी विचार करा, नामाच्या कीर्तनातच देव नाचला, आजपर्यंत दुसरीकडे नाचला का? आणि नाचता नाचता काय झालं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाय सा बोले कबीर, सावध होई देवाय सा बोले कबीर। नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाचा बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर। तुम्हाला कसं नाही होत का बसल्या बसल्या? कसं कळतं का? हा, यांनी वाजवलं तसंच आपलं कसं होण्याचा मार्ग आहे. आणि इथं येऊन जर कसं झालं नाही तर घरी गेल्यावर कसं होईल? विठ्ठल नाही उड्या मारणार तुम्ही, पण कमीत कमी टाळ्या तरी वाजवू शकता का नाही? विठ्ठल विठ्ठल आणि नाचता 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 देवाचा गळाला पितांबर, भगवान परमात्मा नामाच्या कीर्तनामध्ये नाचू लागला. आणि नाचता नाचता देवाला शुद्ध हरपली, देह भाव हरपला. आणि भगवान परमात्म्याचा सुद्धा देहभाव हरपला, त्याचा पितांबर गळून पडला. आणि मग कबीरजी म्हणताय, सावध होई देवाई से बोले कबीर. बरं, हे नामदेवराय श्री गुरूंना शरण जायच्या आधीच देव नाचत होता का नंतर नाचायला लागला? आधी जेवत होता, आधी नाचत सुद्धा होता, तरी सुद्धा संतांच्या मांदियाळीमध्ये नामदेवरायांना कच्चं ठरवलं गेलं. ही भगवान परमात्म्याची खेळी होती. कारण असा जर लढिवाळपणाने सगळेजण भगवान परमात्म्याला शरण जाऊ लागले तर गुरु शिष्य परंपरा कुठेतरी खंडित होईल. या परंपरेला कुठेही खंड जाऊ नये म्हणून भगवान परमात्म्यानेच त्याला कच्चं ठरवलं. विठ्ठल नामदेवरायांना आणि ज्ञानोबारायांना दोघांना सोबत तीर्थयात्रेला पाठवलं. आणि पाठवल्यानंतर लोक म्हणतात तीर्थयात्रेची गरज काय, पण संत तीर्थयात्रेला का गेले तर त्या तीर्थांना पावनपणा आणण्यासाठी, पवित्रपणा आणण्यासाठी या संतांनी तीर्थयात्रा केलेली आहे. आपण तीर्थयात्रा का करतो? आपली पाप धुवायला. संतांनी जाऊन त्यांची तिथं पुण्य धुतली आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. संतांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमी झाली म्हणून तीर्थयात्रा, त्या क्षेत्राला तीर्थयात्रा असं म्हटलंय. संतांनी तीर्थयात्रा केल्या त्याचं कारण आहे त्या तीर्थांना पवित्रता येण्यासाठी. संत श्रीपाद बाबा महाराष्ट्रभर फिरले कशासाठी हो? त्यांचं काही राहिलं नव्हतं, स्वतःचं काही राहत नाही संतांचं, पण तुमचं आमचं राहिलंय ना, ते संपवण्यासाठी संतांनी महाराष्ट्रभर भ्रमण केलंय. हे कधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
निश्चित असे असणारे नामदेवराया यांचे असणारे श्री गुरु विसोबा खेचर किंवा विसोबा चाटी, जे विसोबा चाटी ज्या विश्वमाऊली ज्ञानोबा ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये असल्यानंतर त्रास दिला ना, त्याच विश्वोबा चाटींना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जवळ केलं, आपलंसं केलं, जवळ घेतलं. कशासाठी घेतलं? आपल्याला सुद्धा श्री गुरूंनी जवळ घेतलं. कशासाठी घेतलं? म्हटले घरी काय करणार म्हणून मेळाव्यात या, कीर्तन ऐका, दाबून खिचडी खा, संध्याकाळी एकदा फराळ होऊ द्या, दुसऱ्या दिवशी उपवास सोडून घरी जा. आपण याच्यासाठी आलो का एवढ्या लांब? आपले श्री गुरु याच्यासाठी फिरलेत का पूर्ण महाराष्ट्रभर? नाही. अवताराला आला धर्म रक्षणाला, अवताराला आला धर्म रक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाबुराया, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाबुराया. अवताराला आला धर्म रक्षणाला, अवताराला आला धर्म रक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. हा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाबुराया रे. संत समर्थ श्रीपाद बाबा की जय. वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाबुराया, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाबुराया. वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. सद्गुरुनाथ भगवान की जय. अवताराला आला, ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस भगवान परमात्मा येत असतो, आणि तोच भगवान मिळालेला भगवान समजण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी संत अवताराला येत असतात. फक्त नाही राहिला जाऊन जरा धाडसानेच बोलते. भक्त शहाणा नाही, दीड शहाणा झालाय. विठ्ठल म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नोहे जरी असलं तरी श्री गुरु पुढे जात असताना गबाळ्यासारखं जायचं. हातामध्ये खूप मोठं पदरी भाग्य पडत असतं. आपण किती श्रीमंत असलं ना, माहेरी जाताना बॅग फुल भरून घेऊन जायची, मोकळीच घेऊन जायची. का सांगा? आई वडील असतात ना, भरून घेतात. काय नसलं ना, ते आपल्यापेक्षा गरीब जरी असले ना तरी म्हणतात 2-4 किलो शेंगाण्या, नाहीच काही तर शेवया घेऊन जा, नाहीच काही तर एवढं तरी घेऊन जा. पण आधीच आपली बॅग भरलेली असली ना बाकीच्या आपल्या अहंकाराच्या गोष्टींनी, पोरगी श्रीमंत असली ना ती बॅग भरून येते, म्हणते तुझं काही नको मला. असं जर करून श्री गुरूंच्या पुढे गेलं ना, मग काय घेणार? ते म्हणतात याच्याकडे लई द्यायची काही गरजच नाही. विठ्ठल संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी, फलकटाचा धंदा उरफोडी, संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी, फलकटाचा धंदा उरफोडी. संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. हा,
जसं नामदेवरायां पुढं जरी भगवान परमात्मा नाचत होता ना, तरी त्या विसोबा चाटींकडे त्या शरण जात असताना औंड्या नागनाथांकडे आधी नामदेवराया भरलेलेच होते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले जरी असलं, पण काम क्रोध केले घररीते, मग तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. पहिलं काम क्रोध रीत करावं लागेल. नामदेवराया तिथे शरण गेल्यानंतर नामदेवरायांकडं काय होतं, भरलेलं होतं आधी नव्हतं का. म्हटले खुशाल पिंडीवर नमा पाय ठेवून झोपले तो. आणि भरलेलं जोपर्यंत रिकाम होत नाही तोपर्यंत श्री गुरु आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही, आणि ज्ञान जरी मिळालं तरी ते पचू शकत नाही. विठ्ठल आणि मग ज्या वेळेस नामदेवरायांचा अहंकार गळून पडला त्यावेळेस श्री गुरूंची यथार्थ कृपा नामदेवरायांवर झाली आहे. आणि मग नामदेवरायांना श्रीकृष्ण तो भगवान परमात्मा कुत्र्यामध्ये सुद्धा दिसला बरं का. आणि मग नामदेवरायांचे उद्गार आहेत काय, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, 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 सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा. निज वस्तू दाविली माझे मज, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख माझा दाविले डोळा, माझे सुख माझा दाविले डोळा. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली. कृपा हा शब्द सुद्धा इथं नामदेवराया वापरू शकत होते, पण इथं यथार्थ किंवा पूर्ण कृपा केली असं म्हणत असताना या कृपेच्या मागे असणारा कधी विचार आपण केला का. पूर्ण कृपा केली, नीच वस्तू दाबिली माझी मज, या पूर्ण कृपेच्या मार्फत सांगायचं एवढंच आहे माझ्या नामदेवरायांना. कृपा म्हणजे फक्त नाम मिळालं म्हणजे कृपा नाहीये, तर शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितलेल्या आहेत. शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा आणि संकल्प कृपा. शब्द कृपा म्हणजे ते नाम तुम्हाला आम्हाला कानामध्ये देणं, ही एक कृपा आहे. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू घेवोनी उठी कवणी एकूजो. काना वचनाची या भेटी, आणि ही आहे शब्द कृपा. दुसरी कृपा आहे स्पर्श कृपा. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देवोनी केले सुखी, प्रसाद देवोनी केले सुखी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देवनी केले सुखी, प्रसाद देवनी केले सुखी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी, ही स्पर्श कृपा आहे. किंवा याही पुढे जाऊन स्पर्श काय आहे ना, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, आलिंगने संतांची, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. विठ्ठल 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 विठ्ठल.
ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी. ही एक स्पर्शाचा भाग आहे. आणि संतांना आलिंगन दिल्याबरोबर साधकाला अष्टसात्विक भाव निर्माण होणं ही एक स्पर्शाचीच एक कृपा आहे. आलिंगणे संतांच्या दिव्य झाली माझी काया. तुमच्या आमच्या कायेला सुद्धा दिव्यता मिळते बरं का. शरीराला मिळणं दिव्यता वेगळं आहे. आता तो माझा आजचा विषय नाहीये. शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले. कृपा कटाक्ष निहाळिले. कासवाला स्तन नाहीये, पण कासवानी त्याच्या लेकराकडे पाहिल्या बरोबर त्याची भूक भागते. हे आहे कृपेचं एक लक्षण. हे आहे दृष्टी कृपेचं एक लक्षण. याप्रमाणे कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले. या प्रकारची कृपा श्री गुरु तुमच्या आमच्यावर करत असतात. आणि चौथी जी कृपा आहे तिला संकल्प कृपा असं म्हणतात. याच्या ह्या तीनही कृपा करत असताना संकल्प कृपा काय आहे ना, तर त्या साधकाकडे पाहिल्या बरोबर या तीनही कृपांचं होणारं मिलन म्हणजे संकल्प कृपा आहे. तुम्हाला आम्हाला अंतरंगामध्ये असणारा भगवान परमात्मा समजला ही संकल्प कृपा आपल्यावर श्री गुरु करत असतात. आणि या चारही कृपा ज्या वेळेस जीवावर होत असतात त्यावेळेस त्याला पूर्ण कृपा असं म्हणतात. आणि ही पूर्ण कृपा झाल्याशिवाय आपल्याला आपल्या जवळची असणारी वस्तू समजणार नाही. फळले भाग्य माझं धन्य झालो संसारी. फळले भाग्य धन्य झालो संसारी. सद्गुरु भेटले तेने धैर्य करी. सद्गुरु भेटले तेने धैर्य करी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकुट श्रीकरी नांदता देखील पंढरी. नांदता देखील पंढरी. त्रिकुट श्रीकरी नांदता देखील पंढरी. त्रिकुट श्रीकरी नांदता देखील पंढरी. हे सुख काय सांगू वाचे बोलता नये. हे सुख काय सांगू वाचे बोलता नये. हे सुख सांगू वाचे बोलता नये. हे सुख काय सांगू वाचे बोलता नये. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. सद्गुरु भेटले तेने धरियेले करी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकुट शिखरी नांदता देखील पंढरी. आणि ती पंढरी पाहिल्यानंतर हे सुख काय सांगू वाचे बोलता नये. तुमचं आमचं भाग्य फळाला आलं नाही तर सद्गुरूने कृपा करून सुद्धा भाग्य जर फळाला आलं नाही तर मिळालेला बोध कळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग तुमचं आमचं भाग्य फळाला आलं की मग आपल्याला मिळालेला बोध कळतो. नव्हे तो भगवान परमात्मा जगात नाही तर आपल्या अंतरंगामध्ये अवतार घेतल्याशिवाय राहत. आणि तो अवताराला आला की त्या जीवाला अष्टसात्विक भाव निर्माण होतात. त्या जीवाला आनंद निर्माण होतो. आणि जी माझे संत त्या आनंदाचं वर्णन करतात. आनंदू रे आजी आनंदू रे. 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 सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे. सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे. आनंदू रे आजी आनंदू रे. आनंदू रे आजी आनंदू रे. याला काय म्हटलं माहितीये का आता तुमच्या दोघांना? बोलूस कवी याला यथार्थ साथ म्हणतात. म्हणून माझी तब्येत बरी जरी नसली तरी कीर्तन हे मलाच करावं लागणार. विठ्ठल कारण संतांचं प्रमाण हे आपल्याला लागू होतं. आपुली आपण
सोड विठ्ठल हला मला विठ्ठल आणि त्या जीवाला अष्टसात्विक भाव निर्माण झाला, तो आनंद निर्माण होतोय, त्याला अंतरंगामध्ये आनंद होतो. आपल्याला जर खीर खायची असेल आणि त्यांनी समोरच्यानी जर न सांगता आणून दिली तर आपल्याला कशा आनंद होतो की नाही? तुमच्याकडे नाही होत का? मला तर होतो बाबा. पण आज खीरही सांगितली काय, लाडू सांगितलं काय, तर काही त्याचा उपयोग होणार आहे का? नाही होणार. तसा भगवान परमात्मा आपल्याला सहज मिळाल्यानंतर निज वस्तू दाविली माझी मज, तुमच्या आमच्या जवळचीच वस्तू आहे, पण एवढे दिवस आपण विनमुख होतो, पण श्री गुरुंनी तुम्हाला आम्हाला सन्मुख केलं. झालो सन्मुख तो कैसा संत चरण सन्मुख झालो, मिळालेली वस्तू जवळ होती, पण मी चुकलो होतो. मी त्याच्याच भोवती गोल गोल फिरत होतो, त्याच्यामुळेच फिरत होतो. पण मला माहित, ज्याच्या सत्तेने आपण चालतोय, बोलतोय, उठतोय, बसतोय, पण तो आपल्याला माहित. पण तो जर माहित करायचा असेल तर धराव्या ते पाय आधी आधी, धराव्या ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी आधी. कधी मधी नाही आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, कधी मधी नाही बरं का. नाही तर म्हटले चाललो होतो श्रीगोंद्याला म्हणून गेलो चोराच्या वाडीला. असे बरेच लोक आहे. म्हटले इकडून पंढरपूरला चाललो होतो, इथे कुठंतरी टाळांचा आवाज आला, म्हणले आपलाच मेळावा आहे म्हणून आलो. असं याला कधी मधी नाही. तर नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय, नित्य भगवान परमात्म्या सोबत. मी म्हणते नाही ना देवाचं स्मरण केलं तरी चालेल, पण श्री गुरुचं स्मरण नित्याने झालं की देवाला आपल्या घरी चालत यावं लागेल. विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल. आणि खऱ्या अर्थाने संत आपल्यापर्यंत चालत आले बर का. आपण नाही गेलो संताकडे शोधायला. नाही तर आजपर्यंत इतिहासामध्ये असंच आहे की त्यांना गुरु करत शोधावं लागलं, गुरु शोधावे लागले. पण आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे किंवा दास श्रीपाद बाबांचे, दास सद्गुरु रायांचे. खऱ्या अर्थाने आपण दैववान आहोत. आपण साधूला शोधायला गेलो नाही, पण साधू आपल्यापर्यंत आले. तुम्हाला आम्हाला बोध कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता निरपेक्ष निर्ममते निरपेक्ष भावनेने निस्वार्थी भावनेने तुम्हाला आम्हाला तो बोध दिला. कशासाठी? आपल्याच जवळची असणारी वस्तू आपल्याला सापडण्यासाठी. आणि एकदा का वस्तू मिळाली, माझे सुख मज माझे सुख मज सुख मज, माझे सुख मज दावी येल डोळा. माझे सुख मज सुख मज, माझे सुख मज दावी येल डोळा. माझे सुख मज सुख मज, माझे सुख मज दावी ये डोळा. माझे सुख मज सुख मज, माझे सुख मज दावी ये डोळा. माझे सुख मज सुख मज,
सुख माझं सुख माझं माझं सुख माझं दावी ये डोळा माझे सुख माझं सुख माझं माझं सुख माझं दावी ये डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम ज्ञान मुद्रा माझे सुख माझं सुख माझं माझे सुख माझं दावी ये डोळा माझे सुख माझं सुख माझं माझे सुख माझं दावी ये डोळा माझे सुख माझं सुख माझं माझं सुख माझं दावी ये डोळा माझे सुख माझं सुख माझं माझं सुख माझं दावी ये डोळा वस्तू हरवलेली होती असं आपल्याला वाटलं, पण संतांनी आल्यानंतर, संत जीवनामध्ये आल्यानंतर संतांनी आपल्या जवळचं सुख आपल्याला सांगितलं. मग सुख काय आहे? माझे सुख मज दावी येले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा म्हणून माझे सुख मज दावी येले डोळा. प्रेम कळा दिली, ज्ञान मुद्रा दिली म्हणून आपल्याला आपलं सुख कळालं. जर ज्ञान मुद्रा दिली नसती तर आपल्याला किती वर्ष गेले असते, किती आयुष्य गेलं असतं आपलं. संताविन प्राप्ती नाही, 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 संताविन प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही, 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 संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधते साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाचे बंधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधते साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाचे बंधने. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संतांशिवाय ते ज्ञान नाही आणि त्या ज्ञानाशिवाय भगवान परमात्मा नाही. म्हणून दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. तुम्हाला आम्हाला प्रेम कळा दिली, नुसत्या कळा येऊन उपयोगी नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, आईची भाव अवस्था सांगत असताना जो भाव आईच्या अंतःकरणामध्ये पहिल्या महिन्यात असतो तोच 9व्या महिन्यात असतो का हो? नसतो. पहिल्या महिन्यातला भाव वेगळा आहे, दुसऱ्या महिन्यातला वेगळा आहे. आई झाली त्यांना सगळ्यांना माहिती. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. पूर्ण झाल्यानंतर तिला प्रसूतीची पहिली कळ आली. पहिल्या कळेतला आणि शेवटच्या कळेतला भाव एक एक वेगळा आहे. तुमच्या सगळ्यांचं सीझर झालेलं दिसतंय मला वाटतंय. नाही ना? पहिली कळ आहे ना, तिचा भाव वेगळा आहे. थोडं थोडं दुखतंय. आमच्या सारख्यांचं होतं लांडगा आला रे आला, खरंच दुखतंय का मजाक करतात म्हणून, नाही का? पहिल्या कळेतला भाव वेगळा आहे आणि शेवटची तीव्र कळ दिली ना, बाळ बाहेर आलं आणि मग तिचा भाव किती वेगळा आहे. एका जनार्दनी भाव, जैसा भाव तैसा देव, जैसा भाव तैसा देव, जैसा भाव तैसा देव.
जनार्दनी भाव, जैसा भाव तैसा देव, जैसा भाव तैसा देव. आईचा भाव तीव्र झाला प्रसूती होत असते, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याबद्दलचा भाव तीव्र झाला की भगवान परमात्मा अवताराला येत असतो. जिच्या पोटी तो अवताराला आला ना, तिचा भाव तीव्र झाला. आता म्हटली मी नाही सहन करू शकत, माझी 6 बाळं मारली गेली. तिथे सुद्धा प्रेम कळा दिधली, प्रेम कळा ज्ञान मुद्रा. तुम्हाला आम्हाला सुद्धा ती प्रेम कळा दिली. भगवान परमात्मा इतर सगळ्या गोष्टींनी अडवता येतो, पण अडवल्यानंतर बांधून ठेवता येत. बाउन्स गेला का? गायन कलेने सुद्धा भगवान परमात्मा अडवून ठेवता येतो. योग मार्गाने भगवान परमात्मा अडवून ठेवता येतो. तपश्चर्या केल्याने सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त करता येतो किंवा प्रसन्न करता येतो. पण मिळालेला भगवान परमात्मा तसाच्या तसा साठवता येत मात्र नाही. पण प्रेमाच्या कलेने भगवान परमात्मा जर अडवला ना की मग त्याला कोपऱ्यात घेता येते. कोपऱ्यात घेता येतं म्हणजे काय हो? भगवान परमात्मा आपल्या ताब्यात राहतो. संत आणि भक्त हे एकाच नाण्याचे 2 बाजू जरी असले ना, तरी मी मागे एका कीर्तनामध्ये सांगितलं, संत कुणाला म्हणतात आणि भक्त कुणाला म्हणतात. संत त्यांना म्हणतात ज्यांच्या ताब्यात भगवान परमात्मा आहे, आणि भक्त त्याला म्हणतात जो देवाच्या ताब्यात गेलाय. आता काय करायचंय ते तूच कर, माझं आता असं काहीच उरलं नाही. मग आपल्याला संत व्हायचं का भक्त व्हायचं? दोन्ही झालेलं वाईट नाहीये, दोन्ही झालेलं चांगलं आहे. तुझ वाटे आता ते करी अनंता, तुझ वाटे आता ते करी अनंता, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत. तुका म्हणे संता लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी, तुझ वाटे आता ते करी ते करी अनंता. म्हणणे संता लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी. लावणी हात कुरवाई माता, लावणी हात कुरवाई माता. तुझं वाटे आता ते करी अनंत, तुका म्हणे संत लाज माझी. तुझं वाटे आता, माझं चांगलं केलं तरी तूच कर, आणि वाटोळं केलं तरी म्हणा ना तूच कर. जसं चांगलं व्हावं वाटतं तसं वाटोळं व्हावं असं पण वाटावं माणसाला. संतांनी देवाला सांगितलं आमचं चांगलं नको करू, आमचं वाटोळं कर. कारण वाटोळं झाल्याशिवाय देव काही दिसत, चांगला असल्यावर देव आठवत नाही, आणि वाटोळं झाल्यावर त्याच्याशिवाय दुसरा दिसत नाही. विठ्ठल दूध उतू गेल्यावर कृष्णार्पण मस्तू नका म्हणू, टोपा देतोवरच म्हणा कृष्णार्पण मस्तू. लाकडा चुलीवर गेल्यावर नाही, सरणावर गेल्यावर नाही म्हणायचं आता निघालो दिंडीला, तेव्हा नाही वारी. जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपुले सोयीत पाहे, तव तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वैत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपल्याकडे ताकद आहे तोपर्यंत आपण भगवान परमात्म्याची भक्ती करता येते, नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत करता येते. तीर्थयात्रेला किंवा वारीला का जायचं, तर हा आनंद इथं मेळाव्याला का यायचं. आपल्याकडे बरेच असे लोक म्हणतात आमच्या बाबांनी सांगितलंय ठाईचं बाई सोनी करा एक. तुम्ही कोणीच म्हणणारे नाहीयेत म्हणून इथं आलेत.
घरी एक चित्त व्हावं असं वाटत असेल तर इथं येऊन पहिलं एक चित्त व्हावं लागेल. आणि एक चित्त इथं झालं का घरी एकच चित्त राहणार आहे. बदलणार जसं घरचा अभ्यास व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल तर पोरांनी शाळेत जाऊन गुरुजीकडून शिकून यावं लागेल का नाही. शाळेतच गेला नाही म्हटलं नाही मी गाईड बघतो ना अभ्यास करतो. कधी होईल पास पोरगा. बरं पास झाला का नापास झाला हे बघायला परत कुठं जावं लागेल त्याला. शाळेत जावं लागेल. आणि ह्या शाळेमध्ये आपण येतोय कशासाठी. पास व्हायचंय. हा अभ्यास करायला पण आणि परीक्षा द्यायला पण इथंच यायचं. विठ्ठल आणि ती प्रेमकळा तुम्हाला आम्हाला मिळाली आहे. दिधली प्रेमकळा ज्ञान मुद्रा. तुम्हाला आम्हाला ज्ञान मुद्रा मिळाली. मुद्रा ती पाचवी लावोनिया लक्ष. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. कधी पाचवी मुद्रा लावल्यावर. आणि ती मुद्रा तुम्हाला आम्हाला सहज. मुद्रा लावता लावता निद्रा लागते ती गोष्ट सहज आहे. लोक म्हणतात चिंतनाला बसला का झोप खूप चांगली लागते. पण झोप चांगली लागावी म्हणून तरी चिंतन करावं. विठ्ठल राम 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 म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. आपण चिंतन करता करता झोप काढता काढता जरी चिंतन केलं ना. तुम्ही म्हणा तुम्ही तसंच करता का. झोप काढता काढता जरी चिंतन केलं तरी तो भगवान परमात्मा म्हणून भोळा भोळा वारकरी दिसतोय. तुम्हाला आम्हाला साधू संतांनी अनंत उपकार करून तुम्हाला आम्हाला ह्या गोष्टी सहज दिल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल माझे सुख मज दावी येले डोळा. तुमचं आमचं सुख काय आहे तर अंतरंगामध्ये असणारा भगवान परमात्मा प्राप्त करून घेणे. नवे नवे त्या स्वरूपाला प्राप्त करून घेणे म्हणजेच तुमचं आमचं खरं सुख आहे. आपण सुख जिकडे शोधतोय ना खऱ्या अर्थाने आपल्याला जो संप्रदाय मिळालाय त्याचं नाव आहे आनंद संप्रदाय. बरं का. सुखाला दुःख ही काय म्हणतात अपोजिट शब्द आहे. उंचाला ठेंगणा आहे पण आनंदाला विरोधी शब्द आहे का हो. आजपर्यंत कोणी पाहिलाय का. आनंदाचा विरोधा शब्द अजून नाही आहे. आणि तुमचा आमचा संप्रदाय आनंद आहे. तुमचा आमचा मार्ग आनंदाचा आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने सुखी आहोत. जगी सर्व सुखी असा कोणी आहे विचारी मना तुची शोधून पाहे. हा जगामध्ये सर्व सुखी कोण नाहीये पण माझ्या श्री गुरूंनी माझ्यावर यथार्थ कृपा केली. माझे सुख मज दावी येले डोळा. मला माझं सुख दाखवून दिलं. कोणत्या डोळ्यांना. या डोळ्यांना नाही बघा. गुरु कृपांजन पायो मेरे भाई. गुरु कृपेचं अंजन मिळाल्यानंतर राम बिना कछु खाली नाही. रामाशिवाय दुसरं मला काही दिसत नाहीये. मला त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. कारण माझं सुख मला समजून दिलं. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही लवकर म्हटले दोघं पण जाऊ द्या. माझे सुख मज दावी येले डोळा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. त्यांनी माझ्यावर उपकार केला. काय उतराई व्हावे कवड्या गुणे. जन्मा नाही येणे ऐसे गेले. त्यांना काय उतराई व्हायचं आता. त्यांनी माझ्यावर इतके उपकार केले. केवढे उपकार केले. उपकार सांगू मी काय. बापन करे ऐसी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय. दिले अक्षया भयदान गा. केले उपकार सांगू मी काय. तुमच्या आमच्यावर केवढे मोठे उपकार केले. आई वडील आपल्याला जन्माला घालतात. काय जन्माला घातल्यानंतर आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. पण श्री गुरूंच्या वचनातून त्या नामातून ज्या वेळेस बोधरूपी नामातून तुमचा आमचा जन्म होतो ना त्यावेळेस आपल्याला अक्षय अभय दान प्राप्त होत असतं. त्यांना आपण काय देणार आहे. तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती. बयानी रसली खंते. बयानी रसली खंते. तुम्ही
तुम्ही सांभाळिल्या संती तुम्ही सांभाळिल्या संती भय निरसली कंती भय निरसली कंती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. त्यांनी आपल्याला सांभाळलंय. जनावरांसारखं सांभाळलं नाही बरं का. अगदी बागेतल्या फुलासारखं सांभाळलंय. अगदी अलगद नाहीतर सांभाळणारे अनेक आहेत. अनेक लोक लेकरांचं संगोपन करतात. पण संगोपन करत असताना आपल्या लेकराला चांगलं शिकवावं हे मात्र निस्वार्थ भावनेने जे शिकवतात. प्रत्येक जण आपल्या लेकराला चांगलं शिकवत असतं. पण त्याच्या मागे एक स्वार्थ असतो नाही का, की माझं याने नाव मोठं करावं, याने माझा पैसे कमवून द्यावेत. पण श्री गुरूंच्या अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाहीये. निरपेक्ष भावनेने तुमच्या आमच्याकडं ताई भाऊ तुमचा उद्धार करून घ्या यातच माझं भलं. जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यांचं काही एक राहिलेलं नाहीये. फक्त केवळ आणि केवळ बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून तुमचं आमचं राहिलंय ते संपवण्यासाठी श्री गुरूंनी अवतार घेतलाय. श्री गुरु तुमच्या आमच्या आयुष्यात आले ते काय द्यावे त्यासी भावे उतराय किंवा तया उतराई भावे कवण्या गुणे. त्यांना कोणत्या बाजूने उतराई व्हावं जन्मा नाही येणे. आता आपलं तुमचं आमचं जन्म मरण बाद केलंय कोणी. एवढे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. कोणत्याच मापाने मोजता येणार नाही. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. उराशी लावून पाजिले आम्हा अमृताचा घोट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवालाई. आमुचे मत तुम्हा काय सांगणे नाही. आमचे मत तुम्हा काय सांगणे नाही. आमचे मत तुम्हा काय सांगणे नाही. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. माझ्या श्रीपाद बाबान. माझ्या रामदास बाबान. माझ्या श्रीपाद बाबान. माझ्या रामदास बाबान. माझा श्रीपाद बाबान. माझा रामदास बाबान. माझा श्रीपाद बाबान. माझा रामदास बाबान. श्रीपाद बाबान. माझ्या रामदास बाबान. माझ्या श्रीपाद बाबान. माझ्या रामदास बाबान. माझा श्रीपाद बाबान. माझा रामदास बाबान. माझा श्रीपाद बाबान. माझा रामदास बाबान. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबान. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबान. सद्गुरुनाथ भगवान वान की जय. जगाच्या कोणत्याच मापाने मोजता येणार नाही इतकं प्रेम तुम्हाला आम्हाला दिलंय. त्यांच्या उत्तरायतून ऋण व्यक्त करायचं असं लोक म्हणतात आमच्या कातड्याचे जोडे श्री गुरुला घालावे. अरे ह्या नासक्याचं जोडे घालू नका रे. श्री गुरूंनी शेवटपर्यंत एकच सांगितलं ताई भाऊ
या डबड्याला विसरा, पण दिलेल्या नामाला विसरायचं. आणि जो नामाला विसरत नाही तो बाबाला नाही विसरू शकत. माझा श्रीपाद भगवंत, श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत. मनोनी चरणी ठेवीले चित्ता, मनोनी चरणी ठेवीले चित्ता. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. मनोनी चरणी ठेविले चित्त, मनोनी चरणी ठेविले चित्त. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. माझा श्रीपाद भगवंत, म्हणोनी चरणी ठेविले चित्त. माझा श्रीपाद भगवंत. तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने भगवंताच्या स्वरूपाने मिळणारे आमचे श्रीगुरु आहेत. श्रीकृष्ण परमात्मा त्या द्वापार युगामध्ये कसा होता माहीत नाही, पण आमच्या समर्थ सद्गुरूंच्या रूपाने आम्हाला श्रीकृष्ण परमात्म्याचं सुद्धा दर्शन होतं बरं का. धन्य श्रीपाद मुरारी, वो यान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, वो यान दुनिया केली बावरी. लोक म्हणतात तुमच्याकडे येडेच आहेत का? मला आमच्याकडे येडेच राहतात, शहाणे राहू शकत नाहीत. शहाणेत ना ते इथे येणार नाही. पण जे त्या संत समर्थ श्रीपाद बाबांचे दास आहेत ना, निश्चित तुम्हाला आम्हाला त्या श्रीपाद मुरारीने बावरं केलंय बरं का. आणि मग अशा श्री गुरूंच्या ऋणातून आपण काय देणार त्यांना? त्या उत्तराई भावे कवण्या गुणे. कोणत्या गुणांनी त्यांच्या ऋणातून उत्तराई व्हायचंय? तर श्री गुरूंनी दिलेल्या नामाचं नामस्मरण करून आपलं जन्म मरण टाळून त्या दिलेल्या श्री गुरूंच्या ऋणातून व्यक्त होण्याचा कोणता जर मार्ग, उत्तराई होण्याचा कोणता जर मार्ग असेल ना, तर फक्त केवळ आणि केवळ त्या नामस्मरणाच्या मार्फत परब्रह्म स्वरूप भगवान परमात्म्या अनुभूती घेणं हा एकमेव राजमार्ग म्हणजे श्री गुरूंच्या ऋणातून उत्तराई होण्याचा मार्ग आहे. तरी सुद्धा आपण ऋणातून उत्तराई होऊ शकत नाही. जन्मा नाही येणे ऐसे केले. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करू. ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. ढोबार कुमाई, ढोबा रखुमाई, ढोबार कुमाई, ढोबा रखुमाई. ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. जय जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय जय ढोबार कुमाई, ढोबार जय कुमाई, जय ढोबार कुमाई, ढोबार जय कुमाई, जय ढोबार कुमाई, 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 ढोबार ढोबार कुमाई, कुमाई, ढोबार 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 ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. ढोबार कुमाई. घड्याळात किती वाजले मला माहित नाही, कारण माझं घड्याळ सकाळीच बंद पडलंय. नाही, असं बंदच पडलं पाहिजे. घड्याळ बंद पडेपर्यंतच परमार्थ करावा. धड पडेपर्यंत लोक संसार करतात, पण धड पडेपर्यंत धडपड जी असते ना आपली, धड पडेपर्यंत जर परमार्थ केला ना, देवाला घरी तो जेलमध्ये गेला ना चालत, तसं आपल्या घरी पण येईल, आपल्या जेलमध्ये सुद्धा येईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मरल्यानंतर देव नको यायला. नाही तर लोक म्हणतात देव येईल नको, जिवंतपणे येऊ द्या. निश्चित ज्या दिवशी भगवान परमात्म्याची ओळख तुम्हाला आम्हाला होईल, नवे नवे आपल्याला झाली म्हणून इथपर्यंत आलोय आणि मिळालेली ओळख टिकून ठेवण्यासाठी. नाही तर म्हटले आमची मुख्यमंत्र्यांसंग ओळख आहे, पण ती एकदा गेले, एकदा भेटले आणि परत मुख्यमंत्री समोर आल्यावर म्हणलं तुम्ही कोण, आम्ही ओळखत. तसं आपलं देवाच्या बाबतीत व्हायला नको. म्हटले आज श्री गुरूंनी आमची ओळख करून दिली, पण आम्ही ओळख जपली. ओळख जपावी लागेल आम्हाला, त्या भगवान परमात्म्या सोबतचा संबंध जपावा लागेल. आणि झाड तसंच्या तसं हिरवगार ठेवायचं असेल ना, तर त्याला रोजच्या रोज पाणी घालावं लागेल, नाही का? कधीतरी त्याला खत घालावं लागेल. रोजच्या रोज पाणी म्हणजे घरी नामचिंतन करायचंय, खत घालायचं म्हणजे वैष्णव मेळाव्यात यायचंय. आणि ज्या वेळेस त्याला खत औषधं सगळं व्यवस्थित भेटेल, मग झाडाला फुलं फळं वेळेत लागतील. विठ्ठल 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 आणि म्हणून हा वैष्णव मेळावा निश्चित वैष्णवांचा मी नेहमी मेळाव्यांमध्ये सांगत असते, अवमेळ घालवण्यासाठी, जीवाचा अवमेळ घालवण्यासाठी जो गेला जातो त्याला मेळावा असं म्हणतात. आणि हा वैष्णवांचा मेळावा, बाबांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, 8 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कदाचित आम्हाला एवढा आनंद घेता येणार नाही. तोच आनंद आम्हाला 1.5 दिवसामध्ये इथून घेऊन जायचा आहे. ब्रह्मज्ञानाची लयलूट इथून आम्हाला घेऊन जायची आहे. घरी जात असताना जसं सांगितलं, आपली झोळी रिकामी असेल तर इकडून भरून नेता येईल. आपली झोळी रिकामी कशाने ठेवायची आहे, तर काम क्रोध केले घर रीते. इथे आल्यानंतर घरचे खिचडी खातील का, घरचे आज लाडू खातील का, हा विचार करून येऊ. नाहीतर मग त्यांच्या टेन्शन मध्ये जर इथे आलो तर आपला मेळावा सफल होणार. आणि मेळावा सफल व्हायचा असेल, मेळावा सफल म्हणजे काय, तुम्हाला आम्हाला इथून आनंद घेऊन जायचा असेल तर निरपेक्ष भावनेने यायचंय. अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारची आसक्ती, कुठल्याच प्रकारचा स्वार्थ न ठेवता यायचंय. केवळ परब्रह्म स्वरूपाची अनुभूती, केवळ अष्टसात्विक भावाचा आनंद, त्या भगवान परमात्म्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला इथे यायचंय. आणि आल्यानंतर इथून सगळं ते घेऊन जायचंय. आणि मग आपल्याला होणारा घरी बसल्या सुद्धा आनंद तो आपल्याला उपभोगता येईल. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. या न्यायाने आपण सार काय असार काय, या न्यायाने आपण त्या गोष्टीचं निवड करून सार 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 विठोबा नाम तुझे सार, या न्यायाने भगवान परमात्म्याचं नाम एकमेव सार आहे. बाकी सगळं फलकट आहे. आणि त्या फलकटाला बाजूला सारून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हा केवळ त्या मेळाव्याचा उद्दिष्ट आहे. आणि या मेळाव्याला आशीर्वाद माझ्या साधू संतांचे आहेत. निश्चित समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू पांडुरंग दादा मडके, तसंच सगळ्यांचं हृदयस्थान असणारे गुरुवर्य भाऊ, या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचा आश्रय आहे. हे सगळे प्रेमाने आपल्याकडे पाहत आहेत म्हणून आपण इथपर्यंत येतोय. आपल्याकडे यांनी प्रेमाने पाहिलं नसतं तर आपण इथपर्यंत आलो नसतो, नाही का? हे आपल्याला प्रेम देत आहेत म्हणून आपण येतोय, खायला देतात म्हणून आपण प्रेम आपल्या घरचे वाटायला रिकामे नाही आपल्याला. पण प्रेम खऱ्या अर्थाने निरपेक्ष भावनेचं प्रेम, निरपेक्ष भाव काय तो आपल्याला यांच्या नजरेतून पाजी प्रेम पान्हा मुखी घालोनी असताना त्या प्रेम पान्ह्याला हे संत मंडळी, गुरुवर्य मंडळी आपल्यावर प्रेम पाण्याचा वर्षाव करत असतात. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, आपल्याला देव नाही दिसला ना तरी चालेल, पण आम्हाला संत श्रीपाद बाबांचं अस्तित्व प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये दिसावं ही एकमेव प्रार्थना तुमच्या पुढे करेल. आल्या जन्मी योग यावा, हो आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा भावा. आल्या जन्मामध्ये एकतरी योग यावा आणि माझा शब्द खरा व्हावा. काय? माझं मरण येण्याआधी मला श्रीपाद बाबा दावा, माझं मरण येण्याआधी मला रामदास बाबा दावा, माझं मरण येण्याआधी मला सद्गुरू बाबा दावा. आल्या जन्मी योग यावा, आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. संत समर्थ श्रीपाद बाबा नदी जय. माझं मरण येण्याआधी मला श्रीपाद बाबा दावा, मरण येण्याआधी मला
मरण येण्याआधी मला श्रीपाद बाबा द्यावा, मरण येण्याआधी मला रामदास बाबा द्यावा. आल्या जन्मामध्ये एक तरी योग आपला असा यावा. आम्हाला प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये संत समर्थ श्रीपाद बाबांचा आश्रय दिसावा. साधक न दिसता माझे बाबाच माझ्या समोर आलेत का काय हा अनुभव यावा. साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात हृदय मंदिरात माझा श्रीपाद भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात माझा श्रीपाद माझा भगवंत, श्रीपाद माझा भगवंत, रामदास 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 माझा भगवंत. साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात सद्गुरु माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात रामदास माझा भगवंत. आणि हा भगवंत असला की मग काय होईल. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद, सर्वांनी टाळी वाजवा. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, सर्वांनी वरती हात करून टाळी वाजवा. रामदास बाबाला, सर्वांनी वरती हात करा. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या पांडुरंग बाबाला. विसरू नको, विसरू नको, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझा रामदास बाबाला. कृष्ण जन्माची रात्री 12 वाजायची वाट बघायची गरज झाला ना आता. अजून याच्यापेक्षा काय आहे वेगळा. आणि मी याही पुढे जाऊन मग गेले. निश्चित माझा अनुभव आहे. बाबा नाही देव मदतीला यायचा, पण बाबा मदतीला आल्याशिवाय राहत नाही. कुठलाही क्षण असू द्या, पण आपल्याला देव, मला तरी आजपर्यंत देव माहित नाही. देव असतो का नाही हे माहित नाही, पण बाबा कोणत्या रूपाने येऊन मदत करेल सांगता येणार नाही. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु पांडुरंग दादा, तसंच सर्वांच्या हृदयस्थान असणारे साळुंके भाऊ असतील. मी नेहमी कीर्तनातून सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार,
सासू सासऱ्यांचं असणारं पाठबळ आणि पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ. म्हणून कुठल्याही परिस्थितीत जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घेऊन जायची ताकद माझ्या समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांची आहे. आणि ही ताकद जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या अंतःकरणाला लागेल असा शब्द गेला असेल तर माऊली ज्ञानोबा निवृत्तीदादांच्या अंतःकरणाने मला माफ कराल ही आशा बाळगते. पुनश्च एकदा सर्व देववृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करते. सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिहिले कोरे वेडे वा कोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही विचारिला अधिकार म्या आपला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुका